आज सकाळपासून जर बघितलं तर राज्यभरामध्ये डिझेल आणि पेट्रोलचे दर जे आहे ते वाढल्याचे पाहायला मिळाले. पेट्रोल 3 रुपये 13 पैशाने वाढ झाली आहे, तर त्याच पाठोपाठ डिझेल देखील 3 रुपये ते 11 पैशाने वाढ झाली आणि याचा फटका जो आहे तो आता सर्वसामान्यासह आता शेतकऱ्यांना देखील बसत आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने हा फटका जो आहे तो तुम्हाला डिझेल वाढीचा बसत आहे? डिझेलचे भाव वाढल्यामुळे डिझेलचे भाव वाढल्यामुळे पेट्रोल पंपावर सध्या गर्दी पडत आहे आणि डिझेल पण मिळत नाही. एक तर असं अर्धेच नांगट चालू असताना अचानक ट्रॅक्टर उभा करून डिझेल आणायला जावं लागतं. पेट्रोल पंपावर पण डिझेल भेटत नाही. कधी कधी पंप बंद असतो दिवसभर, डिझेल नाही म्हणून सांगतात. हा सर्व दरवाढीचा परिणाम आहे. अजून देखील शेतकऱ्याचं होतं, काय सांगाल कसा फटका तुमच्या शेतीवरती बसतो? शेतीवरती तर असं झालं का, समज आता डिझेलला पैसे पण नाही आणि दुसरी गोष्ट राहिलेले नांगट आता कशी काढायची. आता याच्यात आम्हाला डिझेल नाही, आता डिझेल संपलंय. 2 मुलं पाठवले पंपावरती, तर ते म्हणते डिझेलच नाही. एक तर दर वाढलेले आहे डिझेलचे, आता शेती कशी करायची त्याच आता खूप म्हणजे काय शासनाकडे काय मागणी आहे, तर शासनाने काय करावं? डिझेलचे दर कमी करावा आणि डिझेल आम्हाला पुरवठा द्यावा. मात्र देशाचे पंतप्रधान म्हणले की डिझेल आणि पेट्रोल कमी दर वापर. मग शेती कशी करायची? जर ते म्हणतात समज हे करायचं, तर शेती कशी करायची? आम्हाला शेती करायला अवजाराला तर मशीनला तर लागणारच ना डिझेल. ते देशाचे पंतप्रधानांनी आवाहन केलंय की डिझेल आणि पेट्रोल कमी वापरा, तर काय याच्याकडे कसं बघ? वापर कमी केला तर चालतो, पण शेतीसाठी वापर कमी करून चालत नाही. कारण मशिनरीसाठी सर्व साहित्य डिझेल लागतंच आणि मशिनरी बिगर डिझेलचं चालू शकत नाही. आणि मशिनरी अभावी आपण शेती पण प्रगतशील शेतकरी असल्यामुळे व्यवस्थित करू शकत नाही. अजून आपल्यासोबत ट्रॅक्टर चालक सुद्धा आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय आमच्या व्यवसायावरती बसत आहे? पहिल्यानी काय दर होते, आता डिझेलचे दर वाढले, कसा याचा परिणाम तुमच्यावरती झाला? डिझेलचे दर वाढल्यामुळे आता पहिलं 1500 रुपये एकर होतं. आधी 1500 रुपये एकरनी आम्ही नांगरायला घेतलंय आणि डिझेलचे दर वाढल्यावर आता हे आम्हाला त्यात हेच नाही राहिलं ना काही पैसे. तर मग आता आम्ही काय करायचं? डिझेलचा दर वाढा नका, पण मग शेतीच्या मालाला पण दर वाढायला पाहिजे ना. नाही तर त्याचे कमी होते तर डिझेल पेट्रोल हेच वाढ राहिलेत. आमचं आव्हान आहे की शेतीच्या मालाला पण दर वाढावा. नक्कीच जर बघितलं तर अशा संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसह अनेक व्यावसायिकांच्या येत असल्याच्या पाहायला मिळत आहे. जर डिझेल पेट्रोलचे दर वाढत असेल तर शेतीच्या मालाचा भाव का वाढत नाही, असे देखील प्रश्न जे आहेत ते आता यांनी उपस्थित केल्याचे पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.